या ठिकाणी केलंय. जीवनाचं राड गाडगं बाजूला सारावा आणि आमच्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट दिसावी, ती गोष्ट म्हणजे धर्मवीर आनंद दिघे चषक सन 2022 दिवस क्रमांक 1 आणि आजच्या दिवसातील चौथा सामना तुमच्या भेटीला येऊन टिपला. टीम वासिन आणि कांदली टीम कॅप्टन ऑन द टॉस आणि इलेक्टेड फील्ड फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय पारंपरिक पद्धतीचा निर्णय क्षेत्रक्षणाचा घेतलाय. बॅटिंग करावी लागते टीम वासिन संघाला. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली. बॅट्समन भावड्या आणि सोबतीला फलंदाज अशोक पाटील. सुयोगला देखील या ठिकाणी पाहायला मिळेल का हा यक्ष प्रश्न आमच्या डोळ्यासमोर देखील पडलाय, कारण तो देखील वासिन संघाचं अस्तित्व आतापर्यंत अबाधित ठेवणारा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज मयूर. बॅटल होते सुरुवात. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. शो दी गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. ऑफिशियल होत आहे सज्ज. सिग्नल येतोय. लेट प्ले 3 2 1 0. सामन्याला सुरुवात. स्टार्टिंग एंडवर वासिन संघाचा स्टार भावड्या. पहिलाच बॉल. ओव्हर द विकेटने बॉलर तयार मयूर. लहान लहान मुले देखील या सामन्याचा आनंद घेतील यात शंका नाहीये. गेल्या 2.5 वर्षांपासून शाळा देखील बंद होती. ती देखील बिचारी कंटाळली होती मोबाईल वापरून. काळ बदलला, पोरं बदलली, काळ बदलला, माणसं बदलली. इथे सगळं काही बदललंय आणि बदललेल्या जगासोबत आम्हाला देखील चालायचं आहे. बदलल्या क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल. गोलंदाजी मार्कवर मयूर. यस बावड्या फाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला केले. बीट चेंडू निघून चाललाय. डीप फाईन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. असेल ना तर पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना तुम्ही पहिला असेल जिंकला होता शिवम स्पोर्ट गिरच्या संघाने. संदीपजी दिवाने असतील. अजित नावाचा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला. दुसऱ्या मॅच मध्ये बाजी मारली बादशाह 11 निंबवली संघाने. कल्पेश केने ठरले मॅन ऑफ द मॅचचे हिरो. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळले बॅट्समन भावड्या. कमबॅक केले गोलंदाजानं. मयूरला माहिती आहे मनसुबे ओळखणारी गोलंदाजी फेकली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. सुंदर 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 वातावरण, भगवमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला पांढऱ्या रंगाचा पट्टा सांगत असताना ब्राईटनेस आयुष्य असं असावं आणि एका बाजूला भगव्या रंगाची पट्टी सांगत असताना आयुष्य त्यागाचं आणि ऐश्वर्याचं देखील असावं. लेग ब्रेक बॉल. भावड्या मात्र या ठिकाणी फसलाय का काय हा प्रश्न विचारावा लागेल. काय घडलंय अंपायर डिसिजन हा इज दॅट. पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत यस 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 अंपायर निर्णय कडवा. यस फलंदाज बाद. विकेटचं पतन. भावड्या बॅक टू द पेव्हिलियन. खऱ्या अर्थानं हे गॉगल दिलेले आहेत. जबरदस्त आहे. काय आकर्षित करतायत. आम्हाला देखील एक द्या. संध्याकाळी पुन्हा आम्ही या ठिकाणी रिटर्न देऊ. थँक्यू सो मच. धन्यवाद वासुदेव सर. मयूर तयार. ओव्हर द विकेटने रिबसन पुल करण्याचा प्रयत्न, परंतु आज मात्र सुयोग नावाचा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळेल का हा प्रश्न असेल वासिन संघासाठी. चांगली सुरुवात भावड्याने करून दिली पहिल्या चेंडूवर चौकार. पण म्हटलं जातं ना क्रिकेट सुरुवातीवर चालत नाही, क्रिकेट शेवटावर चालत नाही, क्रिकेट चालतो फक्त आणि फक्त वर्तमानावर. तुम्ही तुमच्या इतिहासामध्ये काय रेखाटलंय, तुम्ही तुमच्या भविष्याच्या अल्बमच्या पानावर काय चित्र रेखाटणार आहेत हे देखील आम्हाला विसरायचं आहे. फक्त आणि फक्त वर्तमान, प्रेझेंट टेन्स, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. हाच वर्तमान गाजवला जाईल का हे देखील पाहावं लागेल. वासिन संघ अडखळत या ठिकाणी पाहायला मिळतोय. भावडा झालाय बाद. ओव्हर पिच बॉल. तुम्हाला दोन दोन भावड्या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये दोन तालुक्यामध्ये सातत्याने पाहायला मिळतात. एक म्हणजे मामनोलीचा भावड्या, तो देखील मुरबाड तालुक्याला बिलॉंग करतो, कल्याण ग्रामीणला बिलॉंग करतो, आणि एक म्हणजे भावड्या वासिन शहराला बिलॉंग करतोय. दोन दोन भावड्या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अनेक वेळा तुम्हाला पाहायला मिळतात. ही निक नेम आहे, तुम्ही पाहिला असेल ही ठेवलेली नाव आहे. आम्ही सहजपणे म्हणतो ना, हु इज द जम्बो ऑफ क्रिकेट. द अनिल कुंबले इज द जम्बो ऑफ क्रिकेट. हु इज द भज्जी ऑफ क्रिकेट. हरभजन सिंग, आणि ते नाव नयन मुंग्या सरांनी ठेवलंय. हे नाव ठेवलेले आहेत क्रिकेट मध्ये. जाऊया माझ्या दिशेने. लेग ब्रेक बॉल होता मिस्टर स्ट्रोक इन द एअर. क्षेत्ररक्षक करतो जयेश, फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन.
चेंडूवर चौकार मिळाला होता टीम वासिन संघाला, तो देखील भावड्याने टोकला. भावड्या झाला बाद आणि धावसंख्या 4 वर येऊन टेपली. खूप मोठा पूर्णविराम लागलाय. हाच पूर्णविराम पेनाच्या साह्याने आहे की पेन्सिलच्या साह्याने सांगावं लागेल टीम वासिन संघाला. फलंदाज बाद, विकेटचं पतन. बघता बघता 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 4 धावा. धाव फलकावर पडलाय दुष्काळ. आराधना करावी लागेल वरून राजाची आणि बघता बघता धावांचा पाऊस या ठिकाणी पाहावा लागेल. यशाची फलितं चाकायची असतील ना तर सातत्याने तुम्हाला कर्तृत्वाचं बीज रोवून त्याला मेहनतीचं खत पाणी घालावं लागतं. पर्याय नाही. क्रिकेटमध्ये बोलून चालणार नाही, क्रियेविना वाचालता व्यर्थ आहे. म्हणतात ना की जंगलामध्ये वाघ मारावा लागतो, स्वप्नामध्ये मारून चालत नाही. बोलून चालणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्या बॅटच्या साह्यानं चौकार आणि षटकारांची भाषा बोलवावी लागेल. एंड ऑफ दिस ओव्हर 4 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट बाय वासिन टीम. फक्त आणि फक्त 4 धावा. आमचे स्कोरर मित्र खूप डॅशिंग आहेत, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. रोहितजी पालवी, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, म्हणजे आमच्याच बैठकीतले आहेत, आमच्याच वारकरी संप्रदायाचे आहेत. यावेळेस मात्र खराब बॉल. क्रिकेटमधील सगळ्यात खराब बॉल म्हणजे नो बॉल. देन फ्री हिट. आता असेल फ्री हिट. तुलसी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदय कडबडा वैष्णवांचा. जाऊया मच्छा दिशेने. चांगलं व्यक्तिमत्व आहे रोहितजी पालवी. सुवर्ण अक्षर आहे मित्रांनो. बँकेमध्ये कॅशियर असल्याशिवाय पैसे मिळत नाही मोजून, आणि स्पर्धेमध्ये देखील आम्हाला स्कोरर असावा लागतो, आणि तो देखील चांगला स्कोरर. चांगल्या स्पर्धेला लाभलाय रोहित पालवी. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. फ्री हिट असेल आणि स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज पिंट्या. चांगली पर्सनॅलिटी आहे पिंट्या यांची. तुम्ही पाहिलं असेल टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना अनेक रण मैदान करून सोडलेली आहेत पिंट्याने देखील. परंतु भावड्या बाद झाला आणि मनोवैज्ञानिक दबाव मित्र म्हणजे वासिन संघावर राहील, परंतु त्याच मनोवैज्ञानिक दबावाला फेकून द्यावं लागेल. खराब कॉलिंग आहे. तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन नीट ठेवावं लागतं, त्यावेळेला तुमच्या तारा सातत्याने जुळतात, अन्यथा कोळसा आणि कोळसा. बदललेल्या काळासोबत बदललेला क्रिकेट आज मात्र धर्मवीर चषक सन 2022 च्या वतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय. पूर्वीचा काळ वेगळा होता मित्रांनो, आताचा काळ वेगळा आहे. पूर्वी माणसात होते, आज आम्हाला गर्दीत माणसांच्या माणसं शोधण्याची वेळ आली. पूर्वी आम्हाला वाक्य ऐकायला मिळायचं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आता आम्हाला वाक्य ऐकायला मिळतं, तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. काळ बदलला, माणसं बदलली, आणि खऱ्या अर्थानं बदललेल्या जगासोबत आम्हाला देखील बदलायचंय. परंतु बदलत असताना जुन्या जाणत्या गोष्टी आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये ठेवायच्या आहेत. जुन्या माणसांकडे खूप प्रेम होतं, आता मात्र प्रेम आम्हाला मागून घ्यावं लागतं. किंबहुना आत्महत्या केली तरी प्रेम मिळत नाही. जवळच्या दिशेने ते जग वेगळं आहे, ही दुनिया क्रिकेटची वेगळी आहे. धावसंख्या धावफलकावर 6 धावा. भावड्या याच्या मनामध्ये असेल पश्चाताप. डगाऊच्या अष्टाला विश्रांती करतोय. शॉट ऑफ गुड लेंथ इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर. तिथून चेंडू टेकअप घेत निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. फेकलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते टीम कांजळी संघाच्या वतीनं. नाणेफेक जिंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत यशस्वी ठरवलाय टीम कांजळी संघानं. ऑक्टोबर महिन्यापासून क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली. मार्च महिना उजाडला तरी मात्र क्रिकेट संपत नाही. पाऊस पडला तरी रबर बॉल स्पर्धा, आणि ऊन पडला तर नाईटच्या स्पर्धा देखील खेळू. स्टँड अँड डिलिव्हर. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅच लाईन मध्ये चेंडू झाला ट्रॅव्हल. एका टप्प्याच्या अखेर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील पिंट्याला. 4 चौका. देखील आभार, कारण इतक्या उन्हामध्ये खऱ्या अर्थानं पाण्याची नितांत गरज आहे. आम्ही लग्नाला देखील गेलो तरी जेवतो कमी, पाणी जास्त पितो. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 11. वासिन संघाला विचार करावा लागेल. स्क्वेअर ड्राईव्ह सजवलाय पॉईंटच्या डोक्यावरनं. चेंडू निघून चाललाय, परंतु 3-3-4-4 क्षेत्ररक्षक चेंडूचा करतील पाठलाग. कारण माहिती आहे धावांचं महत्व, माहिती आहे फिल्डिंगचं महत्व, माहिती आहे धर्मवीर चषक सन 2022 चं महत्व. आणि यावेळेस मात्र अंपायर सांगत असताना 1 शॉट 1च धाव मिळेल टीम वासिन संघाला. नशीब ज्या ज्या वेळेला आपल्या हातात असतात ना मित्रांनो, त्या त्या वेळेला हातातील वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. आज मात्र ती दिशा कांजळी संघाच्या पक्षामध्ये सातत्याने येताना पाहायला मिळते. पहिल्यांदा नाणेफेक जिंकली, त्यानंतर भावड्याला केलं बाद. 4 धावा होत्या. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 12.
संघाचे फलंदाज या ठिकाणी आग ओकतोय. बॅट्समन पिंट्या इज ऑन फायर. चेंडू निघून गेलाय. इन स्लॉट में पार्क किया, पार्किंग लॉट में बल्ला भी घुमा, स्टेडियम भी भिजिमा. षटकार. क्षितिजी कंटे साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचे पारितोषिक आणि ते देखील मिळवलंय बॅट्समन पिंट्यानं. अर्थात पिंट्या शहापूरचा टायगर, द प्राऊड ऑफ शहापूर, द ब्रँड ऑफ शहापूर, ज्या व्यक्तिमत्वानं टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या परिसीमा गाठल्या आणि आपल्या नावाला ब्रँड बनवलं, असं व्यक्तिमत्व सन्माननीय कल्पेशजी जाधव सर यांच्याकडनं सतीजी कंटे अर्थात पिंट्यासाठी तब्बल प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच कल्पेशजी जाधव सर. बादशाही गावाला खऱ्या अर्थानं ब्रँड बनवला आणि बघता बघता आपल्या गावाचा, आपल्या नावाचा डंका महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये पोहोचवला. अशी कोई बस्ती नाही जिस बस्ती में कल्पेश जाधव जैसे हस्ती का नाम नाही. तुम्ही पाहिलं असेल त्या व्यक्तिमत्वाला काय खेळ पाहायला मिळतो. एका क्षणाला आम्हाला विराट कोहलीची देखील आठवण. लेदर बॉल क्रिकेट जर डोळ्यासमोर असता तर निश्चितच कल्पेश जाधव हे नाव सातत्याने इंटरनॅशनल क्रिकेट देखील खेळू शकला असतं. खेळेल यात शंका नाहीये. संधी निर्माण करतायत, खूप सारी मेहनत देखील त्यांनी घेतली आणि बघता बघता बाय मी कॉल द टायगर ऑफ शहापूर हे देखील त्यांनी दाखवलं. सन्माननीय कल्पेशजी जाधव सर, हॅट्स ऑफ तुम्हाला देखील सलाम. जाऊया मॅचच्या दिशेने. बघता बघता 2 षटक कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम वासिन संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना 2 गडी बाद 18 धावा. संघाला आवश्यकता आहे धावांची. सतीश कंटे चांगला खेळ आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच गरज आहे. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, गरज ही शोधाची जन्य आहे. शोधा म्हणजे सापडेल, बोला म्हणजे सांगाल, चाला म्हणजे पोचाल, खेळा म्हणजे जिंकाल. आणि तोच खेळ या ठिकाणी पिंट्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. लय पकडले, सूर देखील सापडलेले आहेत आणि पिंट्याचं यशाचं गाणं सातत्याने वाजत असताना पाहायला मिळतंय. सांगेल टीम कांजळी, हे जिंदगी जितनी चाहे उतनी नचा, लेकिन गाणे तो अच्छे बजा. बावड्याला दुसऱ्या चेंडूवर बाद केल्यानंतर देखील धावा या ठिकाणी वाढत जाताना पाहायला मिळत आहेत. जिंदगी लंबी नाही बडी होणी चाहिए. आयुष्य 100 वर्षाचं असावं की नाही हे माहित नाही, पण 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं दान उभ्या महाराष्ट्राच्या पदरात असं काही घालून दिलं की पुढची 50,000 लक्ष वर्ष स्वराज्याचं दान आमच्या कामी येईल यात शंका नाही आहे. तुमचं वय किती आहे, तुमचं वजन किती आहे, तुमची उंची किती आहे, तुमचं कर्तृत्व किती आहे हे महत्वाची गोष्ट आहे. ओ माय गुडनेस, उठता परिंदा जान जाए पर केंद्र न जाए. फलंदाज बाद विकेटचा आणि फलंदाज बाद होण्याची वेळ एक, कावळा बसायची आणि फांदी तुटायची वेळ एक, उंचच उंचच मनोरे बनवण्याची वेळ आणि पाया खोदण्याचं काम केलंय गोलंदाजानं. गुड बॉलिंग मयूर. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा, 2 महत्त्वपूर्ण विकेट. मयूरच्या गोलंदाजीवर रोहित सर धावा घेणं ना म्हणजे एखाद्या कर्जदाराकडनं बिनव्याजी कर्ज घेतल्यासारखं आहे. ते देखील विकेट न देता धावा घ्याल, परंतु विकेट देखील या ठिकाणी मिळवतोय गोलंदाज मयूर. काय लेंथ आहे, परफेक्ट यॉर्कर लेंथचे चेंडू फेकतोय गोलंदाज मयूर. संघ आहे कांदळी. टॉस जिंकला, कॅप्टन घेतलाय पारंपरिक पद्धतीचा निर्णय फिल्डिंग करण्याचा आणि तो देखील यशस्वी ठरवते गोलंदाज मयूर नावाचा गोलंदाज. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एकच धाव करता गेली, परंतु स्ट्रायकिंग एंडवर वासिन संघाचा तारणहार पिंट्या. कल्पेश जाधव सरांनी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक देखील लावलंय पिंट्यावर. ठोकलाय षटकार, परंतु यापुढीलची कामगिरी काय राहील. ओव्हरपिच बॉल, इथे मात्र क्लीन 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 बॉल, दांडी गुल, फलंदाज बाद, युद्ध विकेट.
फलंदाज बाद पिंट्याकडून अपेक्षा होत्या, पण म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट लाईक लाईफ, आयुष्यामध्ये अशा अपेक्षा 99% भंग पावतात आणि 1% अपेक्षा फक्त पूर्ण होतात. त्या देखील अपेक्षा मावळतीला निघून चालल्यात. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 19. महेंद्र भाकरे हे देखील व्यवस्थापन समितीचे सक्रिय सदस्य आहेत, रेल्वेमध्ये कार्यरत आहेत, म्हणजे सगळं केंद्र शासन देखील त्यांचंच आहे, टेन्शन नाही आहे. जाऊया मागच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावर 19. इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय बॉलिंग आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, शेतावरून भाताची परीक्षा ओळखली जाते, पण क्रिकेटमध्ये तुमच्या वर्तमानावर तुमचा भविष्यकाल जरी लपला असला तरी वर्तमानावर तुम्ही प्रेडिक्ट करू शकणार नाही. क्रिकेट लाईक अ शेअर मार्केट, कधी भाव वाढेल कधी भाव कमी होईल हे देखील सांगता येत नाही. पूर्वार्ध चालू आहे आणि तो पूर्वार्ध संघर्षाचा पाहायला मिळतो टीम वाशिम संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा विषय मध्ये फटका सजवलाय, आडव्या बाटने खेळले, तत्पूर्वी एक धाव फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. मनीष सरांनी मगाशी सांगितलं ना की मोबाईल मध्ये जसा नेटवर्क असावा लागतो तसं फुटवर्क असावं लागतं. तुमच्या पायांवर सातत्याने तुम्हाला नक्षत्र बांधावी लागतात जगाच्या रंगमंचावर वन्स मोर, आणि इथे मात्र वन मोर मिळवायचं असेल तर तुम्हाला फुटवर्क ठेवावं लागेल, पदल आली ते दाखवावं लागेल. पाणी नेऊन द्यायचंय मित्रांनो. बघता बघता 3 षटकाचा खेळ कंप्लीट. 18 बॉल मध्ये बनवल्यात टीम वाशिम संघानं 3-4 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 20 धावा आपण ऐकतात. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक सन 2022. सावलीमध्ये बसलेले आहेत. ज्या ज्या वेळेला इनिंग ब्रेक होईल त्या त्या वेळेला संपूर्ण मैदान किंबहुना व्यासपीठ मान्यवर मैदानाचे आउट ऑफ द पार्क या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कैद केल्या जातील, कारण 10 केक लाईव्ह हे सगळं काही जमलेलं आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. ही अभिलाषा आम्ही या ठिकाणी व्यक्त करू. 10 केक लाईव्ह चांगली टेक्निशियन टीम आहे आणि आज मात्र कोसले गावानं अर्थात या व्यवस्थापन समितीनं ही संधी या ठिकाणी निर्माण करून दिली. या संधीचं सोनं केलं जाईल यात शंका नाही. तुर्तास जाऊया मागच्या दिशेने. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज कांदळी संघाच्या वतीनं. यस माफी असावी, कन्फ्युजन क्लिअर. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 21 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर ऋतिक स्टार्किंग एंडवर फलंदाज अविनाश. इथे मात्र कव्हरला खेळले, तत्पूर्वी एकच धाव. दुसऱ्या धावेचा देखील होतोय प्रयत्न. निश्चितच मित्रांनो संधी सातत्याने तुमचा दरवाजा ठोठावणार नाहीये. आज मात्र खऱ्या अर्थानं कोसले गावानं तुम्हाला सगळ्यांना एक करण्याचं काम केलंय. एक तत्ववेत्ता म्हणतो ना की 4 माणसांना एकत्र येण्यासाठी एका माणसाला पृथ्वी तल सोडून निघून जावं लागतं, तेव्हा 4 माणसं एकत्र येतात. कुठे येतात याचा तुम्ही विचार कराल. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोसले गावानं व्यवस्थापन समितीनं धर्मवीर साहेब चषक आनंद दिघे साहेब चषक सन 2022 च्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना एकत्र करण्याचं काम या व्यवस्थापन समितीनं केलंय. ही गोष्ट खऱ्या अर्थानं क्रांतीचे वारे सातत्याने फोपावतील यात शंका नाहीये. हॅट्स ऑफ व्यवस्थापन समिती आणि कोसले गाव. त्याचबरोबर सन्माननीय सुनीलजी दळवी साहेब यांचा देखील आभार. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागत असताना 24 धावा. यस अंपायर काहीतरी इशारा करतायत. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. ओके, थर्ड अंपायर आपण रेडी व्हायचंय. हॅलो हॅलो. सुंदर नियोजन. तब्बल 7 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आम्हाला कंप्लीट करायचे आहे. या पोल मधील आजची ही तिसरी मॅच तुमच्या भेटीला आली आणि मित्रांनो जवळपास 1:04 कंप्लीट होत आहेत. थोडीसा स्पीड अप करायचा आहे, थोडी घाई करायची आहे, अधिकचा वेळ जाऊ द्यायचा नाहीये.
महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये तुम्हाला सगळ्यांना ज्या खेळांना वेळ लावले ना तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. जिवंत आणि ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन म्हणजे क्रिकेटचा खेळ. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वश्रेष्ठ अश्वावर आरूढ होऊन खेळणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. भावनांचं कोंदण म्हणजे क्रिकेटचा खेळ. फुललेल्या गुलाबाचा डौलदारपणा म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ. तुम्हा सगळ्यांना दुःखाच्या लहरी बाजूला फेकाव्यात आणि पुन्हा एकदा आनंदाच्या लहरी अंतःकरणामध्ये निर्माण करून देणारा खेळ हाच क्रिकेटचा खेळ. सगळा या कोसले गावामध्ये किंबहुना या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीनं सर्व खेळाडू या ठिकाणी एकत्र होत आहेत. आयुष्याचा अल्बम ज्या ज्या वेळेला आम्ही भविष्यामध्ये जाऊ त्या भविष्यातील वर्तमानामध्ये भूतकाळ रेखाटून पाहिला ना तर त्याच भविष्याच्या अल्बम मध्ये फक्त आणि फक्त एकही गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ती गोष्ट म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक सन 2022. निर्णय येईल कारण निर्णय महत्वाची गोष्ट आहे. म्हणतात ना की सुप्रीम कोर्टामध्ये जरी जजला निर्णय द्यायचा असेल तर समोर न्यायाची जेवढी जेवढी पुस्तकं असतात तेवढी समोर आणली जातात तेव्हा निर्णय दिला जातो. मित्रांनो, निर्णय महत्वाची गोष्ट आहे. एक निर्णय आयुष्य बदलतो. यस, नो बॉल. चेंडू कमरेच्या विशिष्ट उंचीवर होता आपण पाहू शकाल. हा बॉल नो घोषित केलाय. आता असेल फ्री हिट. अ पिच ऑफरिंग ऍडव्हांटेज टू द बॅट्समन दॅट्स कॉल्ड अ बेल्टर. क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंच्या माहितीसाठी सांगेन जी खेळपट्टी खेळाडूला जास्तीत जास्त धावा बनवून देते ना त्या खेळपट्टीला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बेल्टर म्हणतात. तुम्ही चेक करू शकाल व्हॅकॅब्युलरी. फ्री हिटचा बॉल आडव्या बाटने लॉब केलाय. बॉल बॅक ड्राइव्ह. दोन दोन क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. टीम वासिन संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागत असताना 4 बाद फक्त आणि फक्त 26 धावा. बॅटिंग करते वासिन ना त्यांना देणं फायनल घे. जेवढे होतील 2 मायनस किंवा त्यांच्या ते खेळतील तेव्हा 2 वाढवून आपण धावसंख्या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 28 धावा. कटाक्ष आहे प्रत्येक गोष्टीवर. सर्वांनी वासुदेव सरांच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे. कारण म्हटलं जातं ना एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्याकडे प्री प्लॅनिंग असावं लागतो. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. ओव्हर द विकेट बोलत तयार. निश्चितच या खेळाडूला पाहिलं ना तर आम्हाला शहापूर तालुक्याच्या कामेश नावाच्या गोलंदाजाची आठवण येते आणि तो देखील साई स्पोर्ट्स शहापूर संघामध्ये गोलंदाजी करतो. तीच ऍक्शन. धावसंख्या धावफलकावर 28 धावा. चौथं षटक आपण पाहू शकाल मार्गस्थ आहे. ऋतिक नावाचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. 2 षटकं फेकली मयूरनं, त्याने देखील केलं इम्प्रेस. 1 षटक राहिलं विशालचं. थोडासा मार खाला विशालनं. तब्बल 14 धावा खर्च केला परंतु कमबॅक करतोय गोलंदाज ऋतिक. एकानं सावरावं, दुसऱ्यानं आवरावं, एकानं चुकी करावी त्यावर पांघरून घालावं, एकानं खूप मोठा गुन्हा करावा आणि त्या गुन्ह्याला माफी करण्यासाठी साक्ष पुरावे शोधावेत आणि पुन्हा एकदा यशस्वीता नावाची गोष्ट मिळवावी. या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात टीम कांदळी संघाच्या वतीनं. एक चांगला विचार तुमचं आयुष्य फुलवतो आणि तोच विचार कांदळी संघाच्या प्रत्येक गोलंदाजानं केलाय. कॅप्टन कडे विचारणा केली. ज्या वेळेला नाणेफेक जिंकली त्यावेळेला मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी निर्णय आतापर्यंत ठरवलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 28 धावा. फुल टॉस बॉल. ब्रेड अँड बटर बॉलची संधी ऑन साइडला यावेळेस मात्र दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक होते फेकी करतील तत्पूर्वी धाव मिळेल 1 आणि एका धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल. वासिन संघ पोहोचलाय 4 गडी बाद. फक्त आणि फक्त 29 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक. तोपर्यंत मी थांबेन. हे ऐकूया आपण एकदा आमच्या डीजे मास्टर
कलात्मक रीतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज विनय. संघाला आवश्यकता आहे की जास्तीत जास्त धाबा बनवू द्यायच्या नाहीये. आपलं व्यक्तिमत्व असं ठेवा, स्वतःला सिद्ध करा. संशयाने पाहणाऱ्या नजरा देखील खाली मान घालून निघून जातात आणि हे मात्र या ठिकाणी गोलंदाज विनयचं पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र हा बॉल असेल वाईट. शरीराच्या खूपच बाहेरचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. मिरिट तपासली गेली. या सिक्स वाईट बॉल. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीम वासिन संघ जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल धाव फलकावर लागत असताना 31 धावा, 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4 गडी गमावले. बावड्या खूप वेळेपासून डगआउट मध्ये आराम करतोय आणि बावड्याच्या मनामध्ये उरला असेल पश्चाताप. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, विचार आणि पश्चाताप या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन तुमच्या आयुष्यामध्ये ठेवणं गोष्ट गरजेची आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा किती अंपायर कळवायचा आहे. एकंदरीत या चेंडूवर 2 आणि या 2 धाब्यांच्या मदतीने वासिन संघ जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल धाव फलकावर आतापर्यंत लागत असताना आमचे रोहित सर कळवतील 33 धावा. एखादी गोष्ट करण्यापूर्वी केला जातो त्याचं नाव आहे विचार. एखादी गोष्ट झाल्यानंतर केला जातो त्याचं नाव आहे पश्चाताप. बावड्याच्या मनामध्ये पश्चाताप. आज मात्र सुयोग नाही आहे. जबाबदारी होती बावड्याची. पहिल्या चेंडूवर ठोकला होता चौकार. त्यानंतर बावड्या झाला बाद आणि बघता बघता वाढलेल्या आत्मबलानं, वाढलेल्या कॉन्फिडन्स लेवलने गोलंदाजी केली टीम कांदळी संघानं. ओव्हर द विकेटने बोलत आहे. इथे मात्र लेग ब्रेक बॉल, क्लीन बोल्ड. मित्रांनो, क्लीन बोल्ड आणि बोल्ड याच्यामध्ये फरक आहे. नेहमी एक चर्चा सातत्याने केली जाते. एखादा फलंदाज फलंदाजी करतोय, अंगाला ब्रश होऊन चेंडू जर जाऊन स्टंपवर आदळला आणि बेल्स खाली पडल्या, दॅट्स कॉल्ड बोल्ड. आणि फलंदाज फलंदाजी करतोय, अंगाला किंवा बॅटला ब्रश न होता चेंडू जाऊन क्लीन बोल्ड. फलंदाज झालाय क्लीन बोल्ड. विकेट. आंबेशिव गावचे आदर्श व्यक्तिमत्व अर्थात आदर्श सरपंच सन्माननीय अमोल शेठ पष्टे साहेबांच्या या ठिकाणी आगमन झाले. पष्टे साहेब आपला अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि निश्चितच आमच्या अतिशय जवळचे मित्र आंबेशिव गावचा ब्रँड, निश्चितच त्यांचं देखील समालोचन आम्ही अतिशय जवळून ऐकलेले आहे. आंबेशिव गावची 2 व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते येत आहेत आणि त्यांचं स्वागत देखील या चौकारानं झालंय. आदर्श सरपंच सन्माननीय अमोलजी पष्टे साहेब, त्याचबरोबर आदर्श उपसरपंच सन्माननीय दिनेशजी कडव साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल दोन्ही व्यक्तिमत्वांना आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. कोसले गाव व्यवस्थापन समिती, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक सन 2022. आंबेशिव गावातील सर्व व्यक्तिमत्वांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. जितू गावड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील चांगले समालोचक आहेत, आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. जितू सर वेलकम, आपण देखील आलात. एक इनिंग तुम्ही आल्यानंतर ऐकणं आम्ही संधी सोडणार नाहीये. खूप दिवसानंतर आपला आवाज देखील या ठिकाणी ऐकायला मिळेल यात शंका नाहीये. धावसंख्या धावफलकावर 38, 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अफलातून नियोजन या ठिकाणी व्यवस्थापन समितीने केलंय. प्रेक्षकांनो, सामना चालू आहे आजच्या दिवसातील तिसरा आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 2 संघ खेळतात. एका बाजूला टीम वासिन, दुसऱ्या बाजूला टीम कांदळी. कांदळी संघाने फिल्डिंग केली. कर्णधाराने निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा आणि 5 षटकं फेकली कांदळी संघाने. धावा बनल्यात वासिन संघाच्या खात्यामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा आणि विजयासाठी 5 षटकांनी कांदळी संघाला 39 धावांची गरज. मी थांबेन, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा, मनमुराद आनंद लुटत राहा. आजी सोनियाचा दिन, वर्ष अमृताचा धनी, हरी पाहिला रे आजचा दिवस. जणू काही या दिवसामध्ये सोन्याचं ऊन पडले आणि रुपयाचं चांदणं पडलंय. सूर्य आम्ही क्षितिजाला बांधून ठेवलाय आणि याच मैदानावर हिरवी शाल पांघरलेली आहे. काय वर्णावी ती कथा, कारण फक्त एकच, अर्थात धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक सन 2022. जाऊया आपण सेकंड इनिंग मध्ये. या ऐकूया आपण एकदा या समालोचकांना आमच्या अंतःकरणाला भुरळ घातलेले सन्माननीय आमचे अतिशय जवळचे मित्र मनीषजी जोशी. हॅलो हॅलो हॅलो
टॉस का बॉक्स मध्ये सर्व मान्यवरचं हार्दिक स्वागत आहे. टॉस होत आहे, एमडी असा कॉल आहे आणि मला वाटतं सकाळपासून एमडी असा कॉल येत आहे. तर नाणेफेक आलेली आहे. नाणेफेक जिंकली ती शेही संघाने आणि तुमचा निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करून क्षेत्ररक्षण करून तुमच्या संघाने आता टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करून किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असं समोरचा संघ अंबेशिव संघ आहे. 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते कोणते गोलंदाज आहेत की त्यांच्यावर जास्त अपेक्षा असेल तुमच्या? आणि निखिल आहे, राकेश आहे आणि रोहित टीम आहे. आणि ह्या आयोजनाविषयी काय वाटतंय, कसं आयोजन वाटतं तुम्हाला एमडी स्पोर्ट कोर्स? हा खूपच सुंदर असं आयोजन केलेलं आहे. अंबेशिव संघ तुम्ही टॉस हारलात फलंदाजी करायचे तर निर्धारित 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू अनिल सर. जाऊया मॅच कडे. लक्ष पाहिलं तर या मॅच मध्ये कांदे टीम समोर 39 धावांचा आहे आणि त्याची सुरुवात मात्र इथं बघा कशा प्रकारे झाली आहे. विशाल पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या आणि इथे मात्र फुलटॉस बॉलवर मिड विकेटला हा षटकार आला त्याच्या बॅट मधून आणि स्कोर कार्ड वर तुम्ही 8 धावा पाहताय टीमच्या धावफलकावर. हा फटका देखील चांगला आहे. गॅप देखील शोधून काढलाय, पाठवून दिला या बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. अनिकेतचं षटक मात्र इथे नक्कीच महागडं ठरत आहे, कारण 39 धावा जर तुम्हाला डिफेंड करायच्या असतील तर मात्र अचूक लाईन आणि लेंथ हाताळणं फार महत्वाचं असतं. आणि इथे मात्र आक्रमकता दाखवली आहे. समोरच्या दिशेला या बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आला विशालच्या बॅट मधून. फिल्डिंगचा निर्णय का घेतला तर फिल्डर्स अवेलेबल नव्हते, परंतु त्या निर्णयाला देखील सार्थ ठरवलं आणि आता बॅटिंग सुद्धा अप्रतिम करतोय. इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. हा बॉल नक्कीच मिस झालाय, कारण लोअर फुलटॉसचा वापर केला, बॅटवर आला नाही प्रॉपर आणि हा डॉट बॉल टाकला जाईल. हा बॉल इथे पाहिलं तर थोडीशी मिसअंडरस्टँडिंग, कॉर्डिनेशन थोडंसं खराब होतं, परंतु हा देखील इथे डॉट बॉल नाही, इथे ओव्हरचं समापन झालंय. पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपन्न झालाय. 18 धावा तुम्ही टीमची टोटल पाहताय धावफलकावर आणि 2 धावांची पेनल्टी ही कांदी टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते आणि तब्बल एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा तुम्ही धावफलकावर पाहताय. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या प्रकारची आक्रमकता दाखवली आहे, जर अशाच प्रकारची आक्रमकतेमध्ये कन्सिस्टन्सी राहिली तर मात्र लवकरच हा सामना आपल्या खिशामध्ये टाकू शकते कांदेरी टीम. सो कमबॅक करणं फार महत्वाचं असेल इथे ते वासिन टीम साठी. सतीश भावड्या या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज आणि इथनं मात्र कशा प्रकारे हे टार्गेट डिफेंड करण्यासाठी प्रयत्न होतील टीम कडनं हे पाहणं नक्कीच इथे महत्वपूर्ण असेल. चला या ठिकाणी भावड्या बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. इथनं पाहिलं तर अजूनही फटका सुरेख आहे. ऑन साइडला पाठवून दिला या बॉलला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर षटकाराने स्वागत केलं या ठिकाणी भावड्याचा.
12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल कानडी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. इथे सुद्धा फटका चांगला आहे, जबरदस्त या स्ट्रोकला पाठवून दिला या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या हा आलाय दुसरा षटकार. सहा धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे कानडी टीमला. मात्र इथे पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय भावड्यानं आपल्या टीमसाठी. हलक्या हाताने इथे ऑफ ड्राईव्ह केलाय. पाहिलं तर कव्हर्स मध्ये फिल्डर आहे, रन एक पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने 34 धावा फलकावर. दुसरं षटक तुम्ही भावड्याच्या माध्यमातून पाहतायत आणि बॅटिंग सुद्धा अप्रतिम झाली आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कानडी टीमच्या माध्यमातून आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहिला तर 30 चेंडू 39 धावा असं समीकरण या मॅचचं होतं. आणि हे टार्गेट चेस करत असताना ज्या प्रकारची आक्रमकता दाखवली आहे विजयाच्या उंबरठ्यावर तुम्ही पाहतायत कानडी टीमला. इथे मात्र स्लो ओव्हर वनचा वापर केलाय आणि हा बॉल गेलाय सरळ विकेट किपर कडे. हा डॉट बॉल टाकला जाईल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे इथे कानडी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट ना भावड्याचा लास्ट बॉल ऑन साइड ला स्टीअर केला. इथे सुद्धा एक रन नक्कीच पूर्ण केली जाईल. ओव्हरचा खेळ इथे संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल झाली आहे ती 35. पस्तीस धावा तुम्ही टीमची टोटल पाहतायत आणि या मॅच मध्ये इथनं पाहिलं तर आतापर्यंत फक्त एक गडी गमावला आहे आणि 18 बॉल मध्ये इथे 4 रनची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर लगेचच मात्र शेई आणि आंबेशिव टीमनं पुढील मॅच साठी सज्ज राहायचंय कारण इथनं आपल्याला सामने वेळेत कव्हर करायचे. सकाळी थोडे उशिरा सामने नक्की सुरू झालेत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना शेई विपक्ष आंबेशिव या 2 संघांच्या दरम्यान असेल. यावेळी मात्र फुल टॉस परंतु कनेक्ट झाला आणि सरळ गेला तो यष्ट्यांवर. पहिल्याच बॉलवर पिंट्याने इथे यश संपादन केलं आणि फलंदाज बाद. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवर इथे यश नक्कीच संपादन केले. परंतु चेंडू पाहिले तर अनेक शिल्लक असतील आणि धावांची आवश्यकता आहे ती फक्त 4. गडी गमावलेत इथनं 2 आणि पुढचा बॉल हा सुद्धा स्लो ओव्हर वनचा वापर. परंतु इथे लाईन चुकली अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल ठेवायचा होता. पाहिलं तर उजव्या यष्टीच्या खूप डाव्या यष्टीच्या खूप बाहेर असल्यामुळे हा बॉल इथे पंचांनी वाईड घोषित केलाय आणि या वाईडने 36 धावा फलकावर. इथनं फक्त 3 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अजून एक स्लो ओव्हर वन आणि इथे मात्र नक्कीच पाहिलं तर जाऊन आदळलाय तो फलंदाजाच्या बॉडीवर. 1 रन पूर्ण केली आणि एका धावेने 37 धावा फलकावर. हा फटका इथे ऑन साइडला स्टीअर केलाय. 1 रन नक्कीच पूर्ण केली जाते.
आणि इथे मात्र स्कोर लेवल झालाय 38 धावा दाफलकावर. चेसिंग कंपल्सरी असा या स्पर्धेचा नियम आणि फक्त एका धावेची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये शेई आणि आंबेशूर टीमने मात्र इथे लगेच सज्ज राहायचंय. फक्त एका सिंगलची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि फटका चांगला आहे, जाईल हा बॉल तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकाराने या इनिंगचं समापन केलंय. हार्दिक अभिनंदन या ठिकाणी कांदिवली टीम आणि हार्ड लक वासिन टीम. आपण या ठिकाणी